हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळेजण मजेत असाल। तर इथे आम्ही गावी चाललेलो आरवीच्या आजीकडे भेटण्यासाठी, म्हणजे माझ्या मम्मीकडे। खूप दिवस झाले आम्ही गेलो नव्हतो आणि आरवीचा पण हट्ट चाललेला की मम्मा चल, तर म्हटले चला आजचा दिवस स्पेशल आरवीसाठी। आज आम्ही बसने प्रवास केला। खूप दिवस झालेलं। आरवीला खूप भारी वाटले, खूप एन्जॉय केला तिने। ती माझ्यासोबत खूप बोलत होती की मम्मा आपण हे करूयात, तिकडे जाऊयात, असं मला सांगत होती ती। मग आम्ही पहिल्यांदा मंदिरात गेलो, तिथं आरवीची आजी आली। मग आम्ही तिथं दर्शन केलं। खूप भारी वाटले, इतकं म्हणजे मनाला प्रसन्न वाटले। तुम्हाला माहिती आहे का हे मंदिर कुठलं आहे? मला माहिती तुम्हाला माहीत असेल। हे मंदिरमध्ये गेलं ना इतकं प्रसन्न वाटतं। इथलं वातावरण खूप शांत आहे आणि हे मंदिर जे आहे ते भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे। हे मंदिर खूप जुनं आहे आणि हे पूर्ण दगडाने बनवलेलं आहे। मी इथं बघा व्हिडिओ आणि फोटोज काढलेले आहेत, तुम्हाला दिसेल। भैरवनाथ महाराज आहेत ते। आरवीला तिथे गेल्यावर खूप भारी वाटले। तिला तिथे सगळे फ्रेंड्स भेटले, तिला खूप आनंद झाला। ती त्यांच्यासोबत खेळली। मग आम्ही तिथे थोड्या वेळ थांबलो, बघत होती सारखी इकडे तिकडे। आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो। तुम्हाला सांगू का, खरं तर नातवंडांना निखळ शुद्ध प्रेम देणं ही महत्त्वाची जबाबदारी असते आजी आजोबांची। म्हणतात ना, आजी आजोबांचे लाड म्हणजे नातवंडासाठी दुधावरची साय।